अक्रूर काका जड अंतकरणाने अक्रूर काकाला वृंदावनामध्ये पाठवलं आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर जड पावलाने अक्रूर काका निघालेले आहे। मनामध्ये विचार करू लागले, या दुष्ट पापी चांडाळ कंसाने मला पाठवलं, परंतु आज माझ्या कन्याला तो आणून मारणार आहे। त्यावेळेस जड अंतकरणाने कन्याचा दावा करत करत भजन करत करत नामस्मरण करत करत अक्रूर काका वृंदावनामध्ये आले। आल्यानंतर रथ उभा केला। वारेसारखी बातमी गोकुळामध्ये पसरली, बाई आपला कन्हैया आपल्याला सोडून जाणार। काय विरा अवस्था असेल, थोडं दृश्य डोळ्यासमोर आणा। ज्या लेकीला आपण कड्या खाण्यावरती खेळवलं, आपल्या हातावरती खेळवलं, तिला वाटी लावताना आपण ढल 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 ढस रडल्याशिवाय राहत नाही। आज त्या जगाचा चालक मालक आपल्याला सोडून जाणार आहे। सर्व गोपिका एकत्र आल्या। यशोदा मैयाला विचारू लागल्या, हो मैया, तो रथ कशासाठी आला का तुझ्याकडं? मैया म्हणू लागली, बाई तो रथ या ठिकाणी मला तरी असं वाटतं आपल्या कन्हैयाला नेण्यासाठी आला। यशोदा मैया म्हटली, बाई माझा प्राण गेला तरी चालेल, पण माझा प्राणाचा प्राण मी माझ्या कन्हैयाला जाऊ देणार नाही। काय अवस्था असेल। सर्व अक्रूर काकाला नाव ठेवू लागल्या, अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडले का? घात करू आला सी वधीसी सकळा। हे अक्रूरा, अरे आम्ही रथाच्या समोर आडव्या पडू, पण आमच्या कन्हैयाला आम्ही जाऊ देणार नाही। सर्व गोपिका कन्हैयाला अक्रूर काकाला प्रार्थना करू लागतात, काका नका हो, नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान। त्यावेळेस नाईला झाला माझ्या कन्हैयाचा। रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, बिघडल्या देव म्हणे देव बोले अक्रूरासी वेगी हाकी आरतासी। देव बोले अक्रूरासी वेगी हाकी आरतासी। या गोपीच्या शुभासी न पाहे बदसे। या गोपी का शुभा
जर जायचं असेल तर आमच्या अंगावर रथ घाल, पण आम्हाला सोडून जाऊ नको. त्यावेळी सर्व गोपिका रथामध्ये रथाच्या समोर गेल्या. माझा कन्हैया रथामध्ये चढला आणि गोकुळामध्ये आकांत झाला. कन्हैयाने गोपिकांना सांगितलं, गोपिकांनो, जे कार्य करण्यासाठी मी या वृंदावनामध्ये आलो, या मृत्यू लोकामध्ये आलो, मला ते कार्य करावंच लागणार आहे, मला जाऊ द्या. सज्जनोबाई बाप्पा, अहो विधातान क्वचित दया संयोज्य मैत्र्या प्रणयेन दे. खरी कन्हैया, तुला जर आम्हाला सोडून जायचं होतं तर आगासूर, बकासूर, शक्कासूर, तृणवर्त, ती पुतना यांच्यापासून आम्हाला कशाला वाचवलं रे? अरे त्याच वेळेस आम्हाला मारायचं असतं, त्यावेळेस आम्ही एकदाच मरून गेलो असतो, पण तुझ्या विरामध्ये आम्हाला पावलं पावलावर मरावं लागणार आहे. सज्जनोबाई बापू, खूप मोठं प्रेम माझ्या गोपिकांचं होतं. यथाव्रत गोपिकांना ज्या पद्धतीने माझ्या गोपिकांनी भक्ती केली त्या पद्धतीने कोणाचीच भक्ती नाही. आणि म्हणून या ठिकाणी गोपिका माझ्या कन्हैयाच्या विरामध्ये व्याकुळ झाल्या, रडू रडू. माझा कन्हैया रथामध्ये बसून अक्रूर काका सोबत मथुरेच्या दिशेला निघून गेला. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. जात असताना समोर अक्रूर काकाला दर्शन दिलं. जशी कौशल्य माईची अवस्था झाली ती या वहा दो बालक देखा, त्या पद्धतीने अक्रूर काकाने स्नान करताना सुद्धा कन्हैया बघितला आणि रथावर बसलेला सुद्धा कन्हैया बघितला. त्या ठिकाणी कन्हैयाचं दर्शन झालं. आणि यानंतर कन्हैया मथुरेमध्ये गेला. मथुरेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नंद बाबाला आणि कन्हैयाला राहण्यासाठी एका ठिकाणी स्थान दिलं. आणि त्यानंतर माझ्या नंद बाबांनी कन्हैयाला सांगितलं, ए कन्हैया, अरे बाबा, आपण काही आपल्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये नाही, आपण आता कुठं आलो? मथुरेमध्ये. कुठं आलो? मथुरेमध्ये. मग काय कर, कोणाच्या वाटी जायचं नाही, कोणाला बोलायचं नाही. आणि कंसाने ताकीद घातली होती, कोणी त्या कृष्ण कन्हैयाचं बलरामाचं स्वागत करता कामा नाही. नंद बाबा म्हटलं, पोर पोर यात्रा पाहायला निघाले, त्यांच्या मदत कसं जावं? जात असताना मधुमंगल श्री राम्या पेंद्या हे म्हणून लागले कन्हैयाला, करे कन्हैया, आपण आता कुठं आलो? म्हणे माझ्या मामाच्या गावाला. मग तुझ्या मामाच्या गावाला आलो तर काही नवे कपडे, जसा नवा कपडा आणला आहे ना तसा. मग अरे घाबरू नका तुम्ही, चला. समोर गेले तर धोबी मामा कौस महाराजांचे कपडे घेऊन चालले होते. ओ मामा, आम्हाला कपडे द्या ना. तिकडं गाई चालणारी गुराकी आणि आम्हाला कपडे द्या ना. कन्हैयाला वाटलं, हे तर जरा जास्त पुढचं दिसतं. नंद बाबाला कन्हैया सांगितलं होतं, आम्ही कोणाच्या वाटेत जाऊ नाही, पण जाणार नाही, पण आमच्या वाटेत जो आला त्याला आम्ही सोडणार नाही. हो मामा, मामा आम्हाला कपडे द्या ना. चालतं वारे तिकडे, ज्याच्या आईचा आणि बापाचा पत्ता नाही, चालले कपडे मागायला. हे कंस महाराजांचे कपडे आहे. एकदा झालं, दोनदा झालं, कन्हैया शिपाई मागे सरले, कण कण कणा खाली मारून इकडचं दोन्ही इकडं वाकडं झालं. पोराने कपडे घेतले, सर्व घालून घेतले. आता कपडे होते समजा आमच्या समाधान आप्पाचं नेहरू शर्ट आहे, आणि तो कृष्णचंद्राने घातला तर चड्डी घालातच काम नाही. ते कपडे होते कंस महाराजांचे आणि घातले पण लाल लहान गोपाळांना. ते म्हटलं, करे अरे इथं काही झालं, त्याच्यापेक्षा पहिलं तर आपलं मापाचं बरं होतं. धोबी मामानं ऐकलं होतं, आपले टेलर मामानं ऐकलं होतं. धोबी मामाची काय अवस्था झाली? हो टेलर मामा,
हे जरा बरोबर करून द्या ना. म्हणजे पहिला तुमचा नंबर. कपडे झाले. आता गंध शिवाय मजा नाही. माणूस किती चांगला असू द्या पण गंध नसेल तर जमत नाही. सैरंद्री चालली होती खूपच्या वाटीमध्ये गंध घेऊन कंस महाराजांना लावायला. हे सुंदरी, अगं कुठं चालली? तिला एवढा आनंद झाला. तिला वाटलं आतापर्यंत मला कोणी पण खूपच्या वाकडी वाकडी म्हणायचं, पण आज मला कोणीतरी सुंदरी म्हटलं. म्हणजे कंस महाराजांना गंध लावायला चालले. आम्हाला गंध लाव. तिने कन्हैयाला गोपाळाला गंध लावला. तिच्या हातोटी धरून कन्हैयाने तिला चांगलं केलं. तिने सांगितलं कन्हैया एकदा माझ्या झोपडीमध्ये मला दर्शन द्यायला ये. आता गंध आहे, कपडे नवे आहे, पण माळीशिवाय मजा नाही. मग सुदामा नावाची माळी चालली होती. ओ माली मामा, आम्हाला हार द्या ना. सगळ्या गोपाळांच्या गळ्यामध्ये हार आणि सर्व गोपाळ आता एकदम आनंदामध्ये निघालेले आहे. एकदम आनंदाला पारावार नाही. तेवढ्यामध्ये ज्या शाळेमध्ये कंसाने यज्ञ ठेवला, आपले धनुष्य ठेवला होता, त्या दिशेने दोघं निघालेले आहे. करेण वामेन सलील मुददुतम सज्जम च कृत्वा निमेषेन पश्यदा. चाणूर मुष्टी यांच्यासोबत माझ्या कन्हैयाने युद्ध केलं. समोर गेला. समोर माझा कन्हैया असा दिसू लागला. ज्याची जशी भावना होती तसा भगवान परमात्मा त्यांना दिसू लागला. ऐका, हो जाकी रही